राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। राजापुरातील धरणांमध्ये 2.64 टीएमसी जलसाठा आहे। सांडव्यातून 3.5 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिलेली आहे, मात्र अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही। त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही। त्यामुळे हिंगोलीकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। लोणावळ्यात आता पर्यटकांची संख्या वाढू लागलेली आहे। वाहनं मध्येच रस्त्यावर थांबवत सेल्फी काढल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सहारा ब्रिजवर वाहनांना थांबवण्यास प्रतिबंध केलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं होतं। विशेषतः केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। या नुकसानीचा अहवाल सरकारकडे पाठवलाय। शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली। कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटामध्ये रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। गेल्या 15 वर्षांपासून विना अपघात सेवा देणाऱ्या सांगली आगारातील शहरी बसला अखेरचा निरोप देण्यात आला। ग्रामीण भागातील रस्त्यावर धावणारी ही एसटी आता यापुढे धावणार नाही। या बसला सजवून थाटात निरोप समारंभ करण्यात आला। चंद्रपूर शहरामध्ये विविध ठिकाणी कामं सुरू असल्याने रस्ता चिखलमय झाला। चिखलमय रस्त्यामुळे अपघाताची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान तातडीने उखडलेला रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली। निकृष्ट कामं करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असं वक्तव्य भाजप नेते अशोक चव्हाणांनी केलंय। तर रस्त्याच्या बोगस कामाचा व्हिडिओ व्हायरल होण्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी विद्युत डीपी बॉक्स उघडे असल्याचं समोर आलंय। त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। दरम्यान तातडीने हे बॉक्स बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली। विदर्भातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदराकडे जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। यावेळी परतवाडा चिखलदरा मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। चेकपोस्टवर वाहतुकीचं नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीचा पर्यटकांना फटका बसतो। रायगडच्या कर्जतमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली। यावेळी पर्यटक मोठ्या संख्येने बोटिंगचा आनंद लुटतायत। दरम्यान पर्यटक जलक्रीडांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील धडगावच्या बस स्थानकाची अतिशय दुरावस्था झाली आहे। बस स्थानकामध्ये कचऱ्याचे ढीग साचलेत, अक्षरशः उकुरड्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे। त्यामुळे मनसेने तातडीने स्वच्छता करा, अन्यथा आंदोलन करू असा थेट इशारा दिलाय। नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या अमरावती सुरत महामार्गासह नवापूर शहरातील पूरग्रस्त भागाची सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। यावेळी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। फूड अँड ड्रग्स अधिकाऱ्यांबाबत आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं। आदिवासी शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांनी लोणी गावात जनता दरबारचं आयोजन केलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी विखे पाटलांसमोर समस्या मांडण्यासाठी इथं गर्दी केली। सांगलीच्या बोर्ली इथल्या रस्त्यासाठी एका तरुणानं चक्क मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साथ घातली आहे। बोर्ली गावातील वादप्पा मळातील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी त्यानं केली। जागतिक स्तरावरची कृषी बाजारपेठ उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली। तर फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले। जळगावहून पुण्याला जाणारं फ्लाय 91 कंपनीचं विमान तांत्रिक कारणानं रद्द करण्यात आलं। यामुळे 55 प्रवाशांची गैरसोय झाली। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान रद्द केल्याची माहिती आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या भोवती असलेल्या पदपथाच्या आवश्यकतेनुसार दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे काम होईपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी बंद असेल। कराड इथल्या कोयना नदीपात्रामध्ये पलीकडच्या काठावर भल्या मोठ्या मगरीचं दर्शन झालं। शहरालगतच मगरीचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगामासाठी मिल रोलरचं पूजन करण्यात आलं। कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं।
16 जुलैपासून राज्य मेडिकल काउन्सिल आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाणार आहे. वैद्यकीय परिषदेनं नोंदणी प्रक्रिया तातडीनं सुरू करावी आणि निश्चित केलेल्या धोरणानुसार ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा देण्याचा मार्ग प्रशस्त करावा अशी मागणी रेटण्यात आली आहे. दापोलीतील गोवा किल्ल्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. किल्ल्याचा बुरुज ढासळलाय तर दुसरीकडे संपूर्ण किल्ला झाडांनी आच्छादून गेला आहे. त्यामुळे किल्ला प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते. धाराशिवमधील भूम तालुक्यातील जेजला गावातील 25 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आलंय. मागील 4 दिवसांपासून 10 जणांचं आमरण उपोषण सुरू आहे. सोलापूरमध्ये एका रिक्षा चालकाला सोन्याची अंगठी सापडली होती. रिक्षा चालकानं सापडलेली अंगठी पोलिसांच्या ताब्यात दिली. रिक्षा चालकाच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होतंय. नांदेडमधील ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 5,000 मानधन द्यावे तसंच ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा काढावा या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला व्यापारी, नागरिक आणि पुजाऱ्यांचा असलेला विरोध मावळलाय. त्यामुळे आता 96 मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. विरोध मावळल्यानंतर विकास आराखड्याच्या कामाला गती मिळण्याची चिन्ह आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं प्रवीण गायकवाड यांचा निषेध करण्यात आला. राज्यात नवे 328 मद्य विक्री परवाने दिले जाणार आहेत. नवे परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार आहेत. परवाने भाड्याने देण्याचीही कंपन्यांना मुभा असेल. रायगडात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली. सुनील तटकरे पक्ष फोडाफोडी करत असल्याचं म्हणत प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजीव साबळेंवर आरोप केला. यानंतर संतापलेल्या साबळेंनी घोसाळकर यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला. येत्या 29 ऑगस्टला मुंबईकडे मुंग्यांसारखी रांग लागणार. यांना सळो की पळो करून सोडणार. मग कळेल लाठ्यांच्या मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या 1 वर्षानंतर अंतवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल जरांगेंचे आभार मानले. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे एका व्यासपीठावर आल्याचं दिसून आलं. दरम्यान दोन्ही नेत्यांनी भाषणात एकमेकांचं कौतुक केलं. त्यामुळे दोन्ही नेत्यांचं राजकीय वैर संपल्याची जोरदार चर्चा आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून निकमांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती. नामनिर्देशित खासदार म्हणून होताच जळगावात जल्लोष करण्यात आला. निकम परिवारातील सदस्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. सामनाच्या रोखठोकमधून युतीवर भाष्य करण्यात आलं आहे. दोन्ही ठाकरेंची युती होणं गरजेचं आहे असं मत या रोखठोकमधून मांडण्यात आलंय. तर सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील असा टोलाही लगावण्यात आला. जयंत पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केलंय. जयंत पाटील नेहमीच माझ्या संपर्कात असतात. त्यांच्या पक्षात ते काही खुश आणि आनंदी नाहीत. त्यामुळे कालांतरानं बघू काय होतंय असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलंय. नाशिक जिल्हा बँकेचं कोणत्याही राजकीय नेत्याकडे कर्ज नसल्याचं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं. तर छगन भुजबळ यांना बँकेबाबत गैरसमज झाल्याचं ते म्हणाले. शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी शंकरराव गडाख यांच्यावर टीका केली. देवस्थानातील भ्रष्टाचारात गडाख यांचे कार्यकर्ते आहेत. गडाख यांनी काहीतरी तथ्य पाळायला हवं होतं. शनिदेवाच्या झोळीमध्ये हात घालण्याचं प्रायश्चित्त त्यांना मिळतंय. मात्र तरीही त्यांना पैसे पुरत नाही का असा संतप्त सवाल विखे पाटलांनी विचारला. कधी ऊन तर कधी मुसळधार पाऊस अशा वातावरणामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. साळी साठवून ठेवलेला तब्बल 500 क्विंटल कांदा सडलाय. हा कांदा उकरड्यावर फेकून देत शेतकऱ्यांना संताप व्यक्त केला. संगमेश्वर तालुक्यातील बाडा वेसराड गावामध्ये नांगरणीची अनोखी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सामूहिक भात लावणीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत 500 मीटरचं शेत आखलं गेलं होतं. या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त बैलजोड्यांनी भाग घेतला होता. कबड्डी संघटनेमध्ये काहींनी चुकीचा मार्ग अवलंबला. आता कबड्डीत पुन्हा लक्ष घालावं लागेल असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं.
त्यांच्या या वक्तव्यामुळे कबड्डी संघटनेतही काका पुतण्यात सामना लढणार अशा चर्चांना उधाण आले. लाडक्या बहिणीमुळे विकास निधी येण्यास विलंब होतोय असं वक्तव्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. इंदापुरातील घरकुलाचा धनादेश वाटपच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. अजित पवारांनी आज आयटी पार्क हिंजवडीमध्ये पाहणी दौरा केला. यावेळी अभियंत्यानं पुणे मेट्रोकडून सुरू असलेल्या चुकीच्या कामाची माहिती दिली. त्यावेळी संतापलेल्या अजित पवारांनी अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देत कामं दुरुस्त करण्याचे आदेश दिले. अनधिकृत बांधकाम प्रकरणामध्ये कोणाचीही गय न करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. दरम्यान करोडो रुपयांचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं जाणार आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी काशीगावला भेट दिलेली आहे. यावेळी त्यांनी ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. 7/12 कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू मागील 7 दिवसांपासून पदयात्रा काढतायत. यावेळी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून पदयात्रेला सुरुवात केली. जळगावच्या चिंचोलीमध्ये उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलातील क्रिटिकल केअर इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीची महाजनांनी पाहणी केली. लायन्स क्लब खेडच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हेल्थ फॉर रन या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सहभाग घेतला. योगेश कदम यांनी स्पर्धेत सहभाग घेत तरुणांचा उत्साह वाढवला. मीरा भाईंदरमध्ये मद्यावरील करवाढी विरोधात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालकांनी उद्या बंदची हाक दिली आहे. करवाढ रद्द न केल्यास लायसन्स जमा करण्याचा इशारा बार मालकांनी दिलाय. दरम्यान काश्मीरा असोसिएशननं बंदला पाठिंबा दिलाय. मुंबईमध्ये ॲपवरून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटक केली. दरम्यान पोलिसांनी दोघांचेही मोबाईल फोन जप्त केले. एका डेटिंग ॲपवरून ही कारवाई करण्यात आली. भिवंडीमध्ये शिवरायांच्या मंदिरात जाण्यासाठीच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. यावेळी शिवप्रेमींनी श्रमदानातून रस्ता दुरुस्त केला. त्यामुळे शिवप्रेमींचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. विरारमध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाच्या मुजोरीमुळे दुसऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकानं मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडे तक्रार केली होती. मराठी भाषेचा अवमान केल्यानं मनसे आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला चांगला चोप दिला. पुण्यातील उत्तमनगर परिसरात सिगारेट न दिल्याच्या रागातून संतापलेल्या काही गुंडांनी कोयत्यानं दुकानावर हल्ला केला. यावेळी दुकान फोडून दुकानातील रोख रक्कम चोरी करण्यात आली. दुकान फोडणारी सर्व मुलं ही अल्पवयीन असल्याची माहिती आहे. साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश ही अभिमानास्पद बाब आहे. दरम्यान किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसेंनी दिली. युनेस्कोच्या यादीमध्ये दर्जा मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं म्हणत भाजपकडून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जल्लोष करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. साताऱ्यामध्ये जागतिक वारसा मिळालेल्या 12 किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात येते. यामुळे एकाच वेळी नागरिकांना 12 किल्ले पाहता येणार आहेत. दरम्यान या प्रतिकृतीत नागरिकांना पाहण्यासाठी लवकरच खुलं केलं जाणार आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांसह ट्रेकिंग करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यावेळी किल्ल्यावर सर्वत्र हिरवळ, दाट धुकं आणि नैसर्गिक सौंदर्य असल्यानं पर्यटकांनी मोठी गर्दी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची नावं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झळकली आहेत. ही महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहापुरात भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. 12 किल्ल्यांमध्ये साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्याचाही समावेश आहे. यावेळी प्रतापगडावर ग्रामस्थांनी जागतिक वारसा स्थळाचा फलक लावत त्याचं अनावरण केलं. लातूर जिल्ह्याच्या शिरूर आनंदपाळमधील मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सून आपल्या वृद्ध सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं यामध्ये दिसतंय. मोटार पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वायू गळतीमुळे श्वास गुदमरल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील मरेगाव इथं ही घटना घडली.